सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल रात्री उशिरा डॉक्टरांनी रोहित पवारांची तपासणी केली। दरम्यान या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवार यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली। राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी 2019च्या कर्जमाफीची जाचक मागे घेण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं माध्यमांसमोर जाहीर करावं, तरच अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली। या संवेदनशील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये एक विशेष बैठक लावण्याचं आश्वासन मंत्र्यांनी रोहित पवारांना दिलंय। कर्जमाफीतल्या जाचक अटी निघत नाहीत, रद्द होत नाहीत तवर आंदोलन मागे घेणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी स्पष्ट केली। मनोज जरांगेही आंदोलनस्थळी येणार असल्याची माहिती मिळतेय। वडिलांचा मुलांचा निरोप आहे पण आता माघार घेणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी दिले जातात, मग शेतकऱ्यांसाठी जाचक अटी का, असा सवाल रोहित पवारांनी केलाय। दादांशी चर्चा करूयात। दादा, कसं वाटतंय आज? कसं वाटतंय आज? काय नाही, डोकं जड आहे बस, बाकी काय नाही। रात्रीतनं तपासण्या करून गेलेले डॉक्टर मंडळी, थोडी साखर कमी, बाकी ठीक आहे। साखर कमी, आम्ही जिद्दी आहोत, आम्ही नाही हलत। आता ज्या पद्धतीने काल कृषी मंत्री बोललेले, बाकी पर्याय काय समोर आलेले, काय पुढे आले का त्यानंतर? नाही, दोनदा तीनदा बोलणं झालं, आता आज बघू काय म्हणतात। आणि माझा अंदाज असा आहे की आज काही शेतकरी नेते येत आहेत, अजित भाऊ नवले येत आहेत, काँग्रेसचे केंद्रीय काही नेतृत्व आज नाही तर उद्या येत आहे, मग उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले येत आहेत, आमच्या पक्षातले येत आहेत, काँग्रेसचे अजून इतर काही लोक येत आहेत, अजून शेतकरी नेते येत आहेत, दिल्लीचे म्हणजे देशातले काही शेतकरी नेते येत आहेत। तर मला असं वाटतं की आता बऱ्याच लोकांना कळलं आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जर न्याय सरकारने दिला तर 50-1 लाख शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो। असं त्यांचे कोणतरी काल कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा हा विषय असल्यामुळे तर ते यायला त्यांची इच्छा आहे, तर आज का उद्या येतात ते अजून आम्हाला काय कळलं नाही। कालपासून वडील चिंतेत आहेत इथे? हो आहेत, मला कळालं ते इथं आलेत। माझी लहान मुलं पण चिंतित आहेत, तेही म्हणतात की अरे संपव। मी म्हणलं की यश आल्याशिवाय संपवणं हे योग्य नाही, हार मानलं हे आपल्या रक्तात नाही। आणि मग काही प्रमाणात भावनिक आहेत मुलं, पत्नी, तो समजून घेतील अशी अपेक्षा। मुख्यमंत्र्यांकडनं परत काय चर्चेचे? नाही, भरणे मामांच्या थ्रू म्हणजे आपले कृषी मंत्र्यांच्या माध्यमातूनच आम्ही बोलतोय, डायरेक्ट अजून काही बोलणं झालं नाही। फक्त बैठकीला जाऊन होत नसतं, आधी डिक्लेअर करावं की या ज्या अटी आहेत, ज्या शेतकऱ्यांना आता कळालेल्या आहेत, त्या अटी आम्ही काढणार आहोत असं जर त्यांनी डिक्लेअर केलं तरी आमची काही इच्छा नाही की इथं कुणीतरी यावं, कारण तसंही मोदी साहेबांनी सांगितलं आहे की मंत्र्यांनी जास्त गाड्यांवर खर्च केले नाही पाहिजे। इथं नाही आलं तरी चालेल, पण तिथं राहून तुम्ही डिक्लेअर करा तरी आम्हाला चालू शकतं।